नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, जेथे आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग असे अपडेट्स। त्यामुळे पटापट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचा आनंद तुम्ही मनपूर्वकपणे घेऊ शकता। आणि आजचा भाग तुम्हाला कसं वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि पाहूयात आजच्या लक्ष्मीच्या पावलांनी या भागामध्ये अद्वैत आणि कलाच्या रूममध्ये आग लागलेली असते। आगीचा भडका उडवलेला असतो, तेव्हा सगळे रूम बाहेर जमा होतात आणि कला आणि अद्वैतला आवाज देतात आणि तेव्हा रूममधून कला आणि अद्वैत सुखरूपपणे बाहेर पडतात। इकडे रागिनी कंटाळते आणि विचार करते, एवढा चांगला प्लॅन केलेला पण या दोघांना काहीच झालेलं नाही। पण अद्वैतला स्वतःची खोली वाचवण्याकरिता तोंडाला रुमाल बांधून तो परत आग विझवायला जातो। आबा आणि कला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो थांबा मी बघतो असं म्हणतो आणि आतमध्ये जातो। कलासुद्धा मागेमाग जाते। आबा राहुलला पाणी आणायला सांगतात, तेव्हा सगळे पाणी आणून देतात आणि कला, अद्वैत आणि रॉकेट हे सगळेही मिळून लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करतात आणि आग विझवतात। तेव्हा आबा कलाला म्हणतात की तुमच्या रूममध्ये खूपच दगदग होत आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं सामान घेऊन खाली या असं म्हणून आबा सगळ्यांना घेऊन खाली जातात। तेव्हा पायऱ्यांवरती त्यांना संगीता आणि दिवाकर भेटतात आणि ते येणाऱ्या धूरबद्दल आबांना विचारतात। तेव्हा आबा म्हणतात अद्वैत आणि कलाच्या रूमला आग लागलेली होती आणि मात्र दोघांना काही झाले नाही ते असं सांगतात आणि त्या दोघांना खाली घेऊन जातात। कला आणि अद्वैत दोघेही रूममध्ये अख्ख्या रूमला बघत असतात। तेव्हा कला म्हणते ही आग लागली कशी? हा एक कसला तरी अपघात नव्हता चांदेकर। आग लागण्याच्या अगोदर मला एका विशिष्ट प्रकारचा वास येत होता। अद्वैत विचारतो कॅन्डलचा येत असेल? कला म्हणते नाही, मला पेट्रोलसारखा वास येत होता। तेव्हा अद्वैत म्हणतो काय म्हणतेस, पेट्रोलचा काय संबंध इथे? कला म्हणते नाही, या सगळ्यांमध्ये मला एक असं कळत आहे की कुठल्या तरी व्यक्तीला मी ह्या घरात नको आहे, पण ती कोण आहे अशी व्यक्ती असा ती विचार करत असते। तेव्हा एक काजल सोहमला दारू पिलेल्या अवस्थेमध्ये चांदेकर मेन्शनमध्ये घेऊन येते। इकडे कला खूपच कॉन्फिडंट असते आणि ती चांदेकरला म्हणते हा फक्त कॅन्डल्समुळे उडालेला भडका नाही आहे, नक्की आपल्या खोलीमध्ये पेट्रोल होतच होतं। तेव्हा अद्वैतला हे मान्यच नसतं। तो म्हणतो पेट्रोलचा इथे काय संबंध? पडद्याजवळ मेणबत्ती होती आणि त्या मेणबत्तीमुळे आग लागली। तेव्हा कलाचं लक्ष त्या पडद्यावर जातं आणि पडदा हा अर्धाच जळालेला असतो। ती पुढे काय विचार करणार तितक्यात दाराशी काजल सोहमला नशेच्या अवस्थेमध्ये स्वतःच्या खांद्यावर घेऊन येत असते आणि सोहमला पाहताच रजनी जोरात ओरडते। रजनीचा जोरात आवाज ऐकून कला आणि अद्वैत लगेचच खाली जातात। सगळे हॉलमध्ये जमा असतात। तेव्हा अनामिका पुढे होऊन काजलचा हात सोहमच्या खांद्यावरून काढते आणि सोहमला स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्याला आतमध्ये आणते। अद्वैतसुद्धा तिच्या मदतीला येतात आणि त्याला सोफ्यावर बसवतात। तेव्हा अद्वैत काजलला विचारतो तू आणि सोहम एकत्र कसे काय आलात? तेव्हा संगीता म्हणते अगं काजल सांग, जावई बापू तुला काहीतरी विचारत आहे। तेव्हा कलासुद्धा तेच विचारते, पण काजल काहीच बोलत नाही। तेव्हा अनामिका जोरातच बोलते, म्हणते तिला कशाला विचारताय? या सगळ्यात जर तिची चूक असेल तर ती तिच्या तोंडाने थोडी ना कबूल करणार आहे। आणि अनामिका स्वतःच्या नाटकाला सुरुवात करते आणि काजलला जाऊन म्हणते का सारखी आमच्या संसारात येत आहेस तू? आधी माझ्या लग्नाची वाट लावलीस आणि आता येऊन माझ्या संसाराची वाट लावतेस। जा आमच्यापासून लांब जा। आणि जर तुला इतका सोहम आवडत होता ना, मग त्याच्याशी करायचं होतं लग्न ना, थाटायचा होता संसार। आता का मध्ये येतेस? तेव्हा तर खूप नाटकं केलीस तू। आता खूप प्रेम आहे सोहमवर आणि तुझ्यासमोर हात जोडते, आता प्लीज आमच्यामध्ये येऊ नकोस। आणि दिनकर आणि संगीता सुद्धा म्हणते या घरामध्ये तुमच्या मुलींचा सुखाने संसार व्हावा असं वाटतं ना तुम्हाला? मग ह्याच घरात माझा पण एक संसार आहे, तो कसा उद्ध्वस्त करू देत आहात तुम्ही तुमच्या ह्या तिसऱ्या मुलीला? माझ्या आईबाबांनासुद्धा असंच वाटतं की माझ्या मुलीचा संसार सुखाने व्हावा। त्यांना समजलं तर त्यांना काय वाटेल? आणि या सगळ्यांमध्ये माझा थोडा तरी विचार करा ना आणि तुमच्या मुलीला आवरा। तेव्हा संगीता काजलवर जोरात ओरडते आणि पुढे येऊन कसलाही मागचा पुढचा विचार न करता काजलच्या एक जोरात कानाखाली वाजवते आणि तिला म्हणते तुला किती वेळा सांगितलेलं आहे मी, या घरापासून दूर राहा, तरी पण तेच। तेव्हा अद्वैत म्हणतो मिसेस खरंय, मारून असा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे, त्याच्यामुळे सिच्युएशन अजून बिघडेल, तुम्ही शांत राहा।
तेव्हा नयनासुद्धा तेच म्हणते, शांत कसं राहणार सांगा ना, हिला काय कळतच नाही आहे. सोहमचं लग्न झालेलं आहे आणि काजलला म्हणते, जर तू आता ह्याच्याबरोबर काय केलंस ना तर लोक त्याला लफडं म्हणतील. आणि ती काजलच्या जवळ जाऊन तिच्या तोंडाचा वास घेते आणि तिला विचारते, मला खरं खरं सांग, तू सोहमला मुद्दाम नाही ना दारू पाजलीस? तेव्हा दिनकररावसुद्धा नयनाला म्हणतात की जरा दमाने. तेव्हा ती परत म्हणते, कसं देवाने घ्यायचं म्हणताय तुम्ही? ही माझी लहान बहीण आहे म्हणून मी बोलू शकते. आणि तिच्या आईला म्हणते, मम्मा तुझं अजिबात लक्ष नाही आहे तिच्यावर. नाक्यावर बसून तिला अशी सवय लागलेली आहे. काय तिची भाषा आणि काय तिचे ते कपडे. आणि मला असं वाटत आहे की तिला ह्या सगळ्या सवयी तिकडेच लागल्या असणार. आणि तू आज आमच्या सोहमला दारू पाजून आणलीस. खरं काय ते सांग. तुला अनामिका आणि सोहमचा संसार नाही का बघवत आहे? असं सुद्धा म्हणते. आता शेवटी कला न राहवता स्वतःचं तोंड उघडते आणि ती नयनाला थांबवते आणि म्हणते, काजल कशी राहते, काय राहते, या सगळ्यांचा इथे काय संबंध आहे? आणि कशावरून तिने सोहमला दारू पाजली? आणि तिला सोहम आणि अनामिकाचा संसार का नाही बघवणार? हे बघताई. गुंड्याच्या मनात जर असलं काही असलं असतं तर तिने ह्याच्यासाठी आधीच प्रयत्न केले असते. पण तिने तिच्या आयुष्यात मार्ग निवडलेला आहे आणि सोहमने त्याचा स्वतःचा निवडलेला आहे. त्यामुळे तू असे तिच्यावर आरोप करू नकोस. आणि नयना तिला शटाप असं म्हणते आणि वरतून बोलते, कला नेहमीच काही झालं तर तुझं नेहमीच झुकतं माप त्या काजलसमोर असतं, बरोबर ना? कला म्हणते, काय बोलतेस ताई तू? नयना म्हणते, अगं तिला तसं दाखवून द्यायचं आहे की तिच्याबरोबर लग्न न झाल्यामुळे सोहम कसा दारूच्या आहारी गेलेला आहे ते. तेव्हा कला म्हणते, तू बघायला होतीस का तिकडे? सांग ना, तिथे होतीस का तू? तेव्हा नयना म्हणते, काजलने काहीच केलेलं नाही हे बघायला तू होतीस का तिकडे? तुला काय माहीत आहे तिकडे काय केलं आणि काय नाही? तेव्हा कला म्हणते, हे बघ, मला माहिती नाही आहे तिकडे काय झालं किंवा त्यांच्यात काय झालं, पण आपण आपल्या लहान बहिणीला लहानपणापासून ओळखतो. काजल बिनधास्त आहे याचा अर्थ असा नाही की ती भरकटलेली आहे. तेव्हा नयना म्हणते, झाली आहे आपल्या काजलकडून चूक. आणि ह्यावरून दोघींमध्ये वाद सुरू होतात. तेव्हा अद्वैत येऊन दोघींना शांत करतो. आणि आबासुद्धा म्हणतात, हे बघा, आपसात भांडून काही फायदा नाही, त्यापेक्षा आतमध्ये या आणि चर्चा करा. काजलला आतमध्ये पाय टाकू की नको असं होतं. तेव्हा संगीता काजलला ओरडते आणि तिला म्हणते, तुला आतमध्ये येऊ की नाही इथपर्यंत प्रश्न आहे, मग त्या सोहमपासून दूर का नाही राहत तू? तेव्हा दिनकरसुद्धा तिला तेच म्हणतो, परवा तुझी पगारवाढ झाली तेव्हा आम्हाला वाटलेलं तू परिस्थितींवरती मात केलीस आणि जबाबदारीने वागतेस, पण आता असं वाटते की तू हे काय केलंस? तर संगीता तिला बोलते, बोल, नाही तर तुझं मुस्काट फोडून टाकीन मी आज. काजलला खूपच रडू येतं आणि ती रडत रडत सरळ निघून जाते. आता रागिणी मॅडम सुरू होतात आणि बोलायला सुरुवात करतात. बघा, काजल ती रडायचं नाटक करून कोणाला काहीही न सांगता निघून गेली आणि आबांना येऊन विचारते की हे सगळे जे खरे लोक आहेत ना, आपल्या घरावर टरपलेली आहेत. आधी एक बहीण येऊन बसली, नंतर दुसरीने काहीतरी कारण देऊन आली, आता तिसरीला हे जमलं नाही तर ही असले काहीतरी प्रकार करते. या खरे घराचे असे संस्कार आहेत की चांदेकरांना कसा त्रास द्यायचा ते. दिनकर आणि संगीताला हे सगळ्यांची आधीपासून कल्पना होती असा आरोपसुद्धा करते. आणि ती सरोजला म्हणते, तू का काही बोलत नाही आहेस आज तू गप्प का बसलेली आहेस? तेव्हा सरोजची काहीच रिॲक्शन नसते आणि आबांना विचारते, तुम्ही काय बोलत नाही आहात? एक काम करते, मीच बोलते. या काजलपासून ना अनामिका आणि सोहमला अलर्ट राहिलं पाहिजे. या गरीब लोकांचा काही भरोसा नाही, काही करून काही घेऊन ओरबडतील. तेव्हा आबा तिला शांत राहायला सांगतात आणि एकही शब्द तोंडातून काढायचा नाही असे म्हणतात. तेव्हा संगीता रडत रडत आबांसमोर जाते आणि आबांना म्हणते, आम्ही आमच्या लेकीला असं काहीही शिकवलेलं नाही आहे, तरीही आमच्या घरात सोहमरावांचा विषयही होत नाही, तरी पण तुम्हाला असं वाटतंय की काही चूक झालीच आहे तर आम्हाला माफ करा, असं म्हणून हात जोडून माफी मागते. तेव्हा कला मागून म्हणते, आई तुला बाजू मांडण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा संगीता म्हणते, तू जरा गप्प बस, व्याही आहेत ते आमचे, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करणं आमचं कर्तव्यच आहे. तेव्हा कला म्हणते, तो गैरसमज जो झालेला आहे तो बिनबुडाचा आहे. तरी पण संगीता कलाला थांबवते आणि आबांची माफी मागते आणि आजचा भाग संपतो. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये कला सरोजशी येऊन बोलते की आज जो सोहम आणि काजलमध्ये जो काही प्रकार झाला त्यामध्ये रोहिणी मॅडम तुम्हाला सारखं वारंवार काहीतरी बोलावं म्हणून विचारत होत्या,
पण तुम्ही काहीच का बोलल्या नाहीत? तेव्हा सरोज म्हणते की घरात जे काही वातावरण झालेलं होतं ते मला अजून बिघडवायचं नव्हतं, त्यामुळे मी शांत राहणेच पसंत केले. तेव्हा कला म्हणते, मॅडम मलाही आपल्या नातामधली एक आशादायी सुरुवात वाटते. इथे दुसऱ्या दिवशी कला छान अंघोळ करून केस ओले करून आलेली असते आणि दोघेही एकमेकांना आरशात पाहतात. तेव्हा कला छान रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न करते, पण अद्वैत स्वतः बिझी असल्याचं दाखवतो. मग नंतर कला आणि अद्वैत दोघेही चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये पोचतात. तेव्हा समोरून राहुल एका फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. तेव्हा तो कला आणि अद्वैतला बघून तो लगेच फोन ठेवून देतो आणि कला विचार करते की ह्याने आम्हाला दोघांना बघून फोन लगेच का ठेवलात. आता पाहूयात राहुलला तो फोन कोणाचा आलेला ते, आणि कला या सगळ्या कांडमागे रोहिणी आणि राहुलला शोधू शकेल का, हे पाहूयात पुढच्या भागांमध्ये. धन्यवाद.